जय नमः श्रीरामचंद्र पर्वताचे शिखर पाहता औषधी बार सहसा नव्हती गोचर त्याने कपिंद्र खवळला. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सुंदर कथा चालू आहे. हनुमंत रायाचं गंधर्वाशी युद्ध झालं. कानिमी मारला गेला. मग आता स्वामी कार्य करायचंय, रामाचं कार्य करायचंय. लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी वाचवण्यासाठी औषधे घेऊन जायचे. हनुमंतानं बघायला सुरुवात केली. इकडं तिकडं बघतात पण हनुमंताला औषधी गोचर नव्हत्या, म्हणजे दिसेना गेल्या. साडे मांडीले पर्वत दिसोने दी औषधीचे नेने माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याचे पाहुबा. हनुमंताला मनामध्ये विचार केला, पर्वत माझ्याशी गंमत करतोय, पर्वतानं माझी चेष्टा मांडली आहे आणि त्याला माझं सामर्थ्य माहित नाही की काय, असा विचार हनुमंत करू लागले. म्हणून खवळला मानसी तव औषध देखील पश्चिमेसी गाऊनी गेला त्या पाशी तव पूर्वेशी देखील. लट 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 पर्वत सुद्धा कापू लागला. पर्वतानं विचार केला, जर हनुमंताला औषधी दिसल्या नाहीत आपला कार्यक्रम होईल. गंधर्व मागले ती कानिमी मावलाय, आपला नंबर येईल. विचार पर्वतानं केला. उत्तर दक्षिण समजता अवघा पर्वत लकलकित विस्मित झाला त्याचा काय येत करावे. हनुमंताला औषधी दिसल्या. तिकडं जाईस तो उत्तरेला, उत्तरेला जाईस तो दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला. हनुमंत हुडकून त्याचा औषधी सापडेना. औषधी म्हणून दारू जाय तव झाडू कैसा काय तो सांडून आणखी पाय तव तेही होय तशीची. कुठं जरी बघितलं इकडं दिसलं तिथं जाऊन बघतोय, तिथं नाही तर दुसरीकडं. तिकडं जाऊन बघितलं तिथं नाही दुसरीकडं. औषधी हनुमंताला सापडेना गेल्या. असा झाला खेदशीन नेहची औषधीचे दर्शन दुराती उजवीन काय आपण बोलतो. उष्णा जागेवर येतो. हनुमंत काय विचार केला आता, काय ताकद आहे पर्वताची मला औषधी नाही सापडून देण्याची. आणि हाता मात्र हनुमान उद्विग्न झाले गेले. करायचं काय. आजीची तुका पुरुषार्थ केला की तुका अवघा वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची. हनुमान विचार करू लागलेले. आम्ही एवढं सामर्थ्य केलं. एका ठोक्यामध्ये जवळजवळ शिपरीनं बांधून 14,000 गंधर्व मारली. कानिमी मारला आणि प्राप्त काय झालं. ज्याच्यासाठी आलो त्याच औषधास आपल्याला गेल्या. विचार बरोबर हनुमान करता. दुष्कर कर्म केली योगीच वाया गेली. औषधीने पुढे दिलेली शक्ती झाली ते तीव्रता. आता माझ्याकडे एवढी शक्ती असून करायचं काय. एवढा पराक्रम केला, एवढं मोठं अंतर सेकंदात पार पाडलं. पण कशासाठी. औषधी आणण्यासाठी. आणि औषधीच सापडेना गेल्या. सुग्रीव काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू अंगद काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल. हनुमान मनामध्ये विचार करतोय, काय जाऊन मुख दाखवू, काय जाऊन तोंड दाखवू. बिभीषणाला काय सांगू, सुग्रीवाला काय सांगू, रामाला काय सांगू की औषधी भेटल्या नाहीत. विचार हनुमान करतोय. मी निज अभिमान केला औषधी आणि नाव घ्याई. श्रीराम नसाहे काही अहंता सर्व ही घातको. अहंता सर्व ही घातक. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता बलिष्ठ. बुद्धीला बलिष्ठ असताना हनुमान आहे, ज्ञानी हनुमान आहे, सच्चा हनुमान आहे, भक्त हनुमान आहे. तरी सुद्धा औषधी सापडल्या नाहीत. कारण हनुमंताला कळलं, कारण अहंता. ज्यावेळी आमच्या मनामध्ये अहंकार येतो
त्यावेळी आमचं कार्य सिद्धीला जात नाही याची माहिती, याचं ज्ञान हनुमंताला झालं. अहंता कर्मसिद्धी नवते, अहंता सुख न घडे स्वर्गीचे, अहंता सार न पावे वेदाचे, अहंता साच घातको. खूप घातक असणारी अहंता आहे, बिळ कमी आहे. हनुमंताचं कोणतंही कार्य अहंकारामुळे पूर्ण होत नाही. दुसरी गोष्ट, स्वर्गाचं सुख सुद्धा अहंकारामुळे लागत नाही. म्हणजे ज्याला अहंकार येतो कशाला स्वर्गाला जाते, स्वर्गालाच जात नाही, कोणतंही कार्य सिद्ध होत नाही. ही अहंकाराचं या ठिकाणी गुण हनुमान विचार करतोय. अहंताने साधे स्वामी कार्य, अहंतेने साधन हात होय, अहंता यश न लाहे, निंद होतो अहंता. अहंकारानं काय होतं, स्वामीचं कार्य पूर्ण होत नाही, यश भेटत नाही, कीर्ती भेटत नाही, अपकीर्ती होते. आता करायचं काय? अहंता नव्हे चित्तशुद्धी, अहंता नव्हे साधन सिद्धी, अहंता नव्हे सत्वशुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. अहंता त्रिशुद्धी घातक. कोणत्याही गोष्टीला अहंकार घातक आहे. पण एक गोष्ट आहे, अहंकार अज्ञाताच्या माग लागत नाही. हा जो अहंकार आहे ज्ञानाच्या पाठीमागे आलेला आहे, कोणत्या तरी शक्तीच्या पाठीमागे आलेला आहे. ज्यावेळी मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा गर्व होतो, त्याच्यानंतर अहंकार आमच्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानाचा अहंकार येतो, बळाचा अहंकार येतो, प्रत्येक सामर्थ्याचा अहंकार येतो, असा विचार हनुमंत करू लागले. सुख नवे देख, अथवा नव्हे प्रारतिक, अहंता भोगी नरक, अहंता घातक जगा झाली. हनुमंत विचार करतात, माझ्यामध्ये अहंकार आला. हा अहंकार एवढा घातक आहे, या ठिकाणी नरकाला गेल्याशिवाय अहंकार सुट्टी देत नाही. अहंता मी आपण श्रीराम समुख केली जाण, तेने नागवलो संपूर्ण औषधी दर्शन नवे माझं. हनुमंत मनामध्ये विचार करताय, आणि माझ्यामध्ये सुद्धा हा अहंकार आला, जो इतका वाईट आहे. तो अहंकार माझ्यामध्ये आल्यामुळे मला औषधी सापडेना गेल्या, कसं बाबाकडे जाऊ. म्हणती हनुमान पामार, औषधी संभार, किती आणले कतवार, पाले खायलो मरकट. विचार करतोय, माझा विचार केली, हनुमंताला एवढी जबाबदारी देऊन चुकलो. काही जरी झालं, माकड ती माकड. विचार करू आता, उपडो वनस्पती समजता, भारा भांदोनिया नेता उपहसता. आम्हाला विचार करतोय, मी एवढा बलाढ्य, अहंकार तरी सुद्धा अहंकार आहे, मी एवढा बलाढ्य, एवढा मोठा, सगळीच झालं, आणि उपटून जाऊ एवढी मोठीच्या मोठी गटुडा निघालं. लोक हसत्याली, वानर हसत्याली, राम हसत्याली. करायचं काय सांगा? धाव पाव श्रीरामा, माझा अपराध करी क्षमा, पडिलो संकटी दुर्गमा, सर्वतमा पाव वेगी. आता मात्र अहंकार संपला गेला, मी बरा संपला गेला, देवाच्या पाया पडला. तुझ्या निज पायाकडे क्षमा करून सकाळी का कृपा आवश्यक, क्षमा कर, चुकलं. श्री उत्कट चिंता कविनाता, श्रीराम अटवला चित्ता बुद्धी दाता निज भक्ता. पण माझा राम कसा आहे? भक्ती वत्सल राम आहे, प्रेमपूर्वक राम आहे. हनुमंताचं अंतर्मन या ठिकाणी चाललं गेलं, आणि हनुमंताला रामाने बुद्धी दिली. जो वचे मनसी शरणरी घे श्रीरामसी,
क्षणार्धे सोडवी त्यासी राम भक्ताशी कृपाळू आपल्यासाठी होय आपल्यासाठी जो भक्त जो माणूस मनोभावे संपूर्ण अंतःकरणानं भगवंताला शरण जातो त्याची काळजी त्याची चिंता परमेश्वराला लागल्याशिवाय राहत नाही. हनुमंताचं टेन्शन रामानं ओळखलं बुद्धी सुचवली काय ऐका बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदना तेने होऊन प्रसन्न कपिनंदन प्रभू बाबाची हनुमंताची बुद्धी आहे त्या बुद्धीचा बुद्धिदाता राम आहे. त्या रामाने हनुमंताला बुद्धी दिली कोणती दिली गजेंद्र ग्राहे दरी संकटी स्मरला भगवंता काकुलती उडीच त्वरता घालून तत्वता उतरिला हा काय ठीक आहे लक्ष्मी उलट झालं काय झालं होत्या या ठिकाणी हनुमंताने विचार केला भक्ताला ज्यावेळी गरज लागते लगेच देव येतो. हनुमंताला सुद्धा रामाने बुद्धी दिली. मन अखंड नाम धरता नामे पावला रघुकुल टिळक कपीची बुद्धी स्फुरली चोख सत्वर देता सरसावला. अरे हनुमान कसा नाम हवं काय अखंड मुखामध्ये रामाचं नाम आहे. अत्यंत विश्वासी असणारा हनुमान आहे. रामाने बुद्धी दिली. मने एवढी काय चिंता मी भ्रांत झालो आता सगळा पर्वत जी तत्वता नेऊ सर्वता उचलो हनुमंताने विचार केला गटुडा बांधून द्यावा नाव ठेवली एवढा मोठा हनुमान आणि काय केलं गवताचं औषधीचं पेट काढलं नाही. काय करायचं अख्खाची अख्खा पर्वत नाही तर म्हणले उचलो सूचन वैद्य ओळखील औषधी ते उठविल सौमित्रा ते अर्ध क्षण विचार केला मी काय डॉक्टर आहे का मी काय PhD केली का मला त्यातलं काहीच माहित नाही. काय करतो पर्वत उचलतो सुसेनाकडे येतो आणि म्हणतो सुसेना पाहिजे ती घे जरी विलंब करू येता उदया येईल भास्वतो शक्तीवर अद्भुत कार्य समर्थ नासेल श्रीराम जय राम. विचार केला इथं उशीर जाऊन चालला नाही उशीर झाला लक्ष्मणाला चिंता वाढेल. पर्वते मांडिले सळा पाहो आदरिले माझे बळो औषधीला पविलच कळा मज केवळ गोवा भक्ताला छळ करतोय कपट करतोय चेष्टा करतोय ह्याला सुद्धा ह्या पट्ट्याचं सामर्थ्य दाखवू. नाही मिनला रावणासी गोवादरिले आमासी उपडून त्याच्या कंदासी औषधी सिंगेल जय श्रीराम. काय सांगावं रावणानच लावला असं रावणानच सांगितलं असं औषधी सापडू नको ह्याला जीवन ठेवायचंच नाही लका 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 हलवून उपटून घेऊन जायचं. ऐसा करोनी विचार केला राम नामे बुबुकारो कापिनले सुरासुर चर चर भयभीत जय श्री आधी मोठ्यानं रामाचा जय जयकार केला. श्रीरामचंद्र भगवान की जय. पुच्छ गुंडाळले बुडकाते वळले होते आंदोलित करतात भूते आकांते काय केलं शिफ्टीकडे बघितलं तशीच वाढली गवा 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 येण पर्वताच्या बुडाला लावली ताकद मारली गाठ आणि हाताला हलवायला सुरुवात केली लका 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 राम स्मरण वेगी उपाडी तागरी द्रोण दना नीले त्रिभुवन शेष फल तडकला. काय सावंत
उपडायच्या ताकदीमुळे शशफण सुद्धा तडकला गेला. नांदिले पाताळ हडबडिले लोक पाडो वन देवता खळबळ केला कल्लोळ सकळी. या सर्व जगामध्ये त्रिभुवनामध्ये कल्लोळ निर्माण झाला, भूकंप निर्माण झाला. काय झालंय कुणालाच कळला गेला. नेपाळी बोलायचे ससे मैसे तरसे तंगरे चोपीले कळती. आता एवढा भूकंप होतोय, प्राणी पक्षी लपून बसले. हास्य मद गजाचे आरडते व्याघ्राचे सिंहनाद सिंहाचे तेने तचके यम लोक. यमापर्यंत बातमी गेली, आवाज गेला, यमलोक सुद्धा खडबडून जागा झाला. डोळ्याला जुमवली तू ते कांतली सकळी त्याही दाती त्रणे धरली शरण आली कपिसी. कुणालाच कळला गेलं म्हणजे काय झालं. जाऊ हनुमंताला शेवा शालंगीला पक्षी कुळी निघाले पाताळी गजा पैसा लाटाळी दात किणी कृतंताला सुद्धा तातकी बसली. एवढं सामर्थ्य हनुमंताला दाखवलं. त्याच्या योजने वितर पंच योजने उंची तोर आयचा पर्वताचा वितर कपिंद्राचा तोर उपडीला. हा योजना मोठा आणि 5 योजना आडवा. एवढा मोठा पर्वत हलवून हनुमंताने उपटलाय. हनुमान केवढा असेल पुढची ओळ आहे. ज्याप्रमाणे चिंडू झेलत असेल तेवढा पर्वत हनुमंत घेऊन चाललाय. हनुमंत केवढा असेल वाचा. यानंतर वाचण्याची